नमस्कार. तारांगण या मालिकेच्या माध्यमातून आपण भारतीय सिनेसृष्टीमध्ये मराठीचा झेंडा डौलानं फडकवणाऱ्या काही अभिनेत्रींच्या बाबत जाणून घेतोय. याच्यामध्ये आज ज्या नावाबद्दल आपण जाणून घेणार आहोत ते आहे अभिनेत्री तनुजा यांचं. तनुजा या आपली आई शोभना समर्थ, बहीण नूतन तसेच आजीबाई रतनबाई शिलोत्री यांच्या पावलावर पाऊल ठेवत या चित्रपटसृष्टीमध्ये आल्या. त्यांनी काही उल्लेखनीय भूमिका देखील केल्या. मात्र आपली आई व बहीण यांच्या तेजामध्ये त्या कुठेतरी कायमच तेजाळत न राहता झाकोळल्याच गेल्या. मात्र तरीसुद्धा आपल्या काही आठवणीत राहतील अशा कामांमुळे त्या कायमच प्रसिद्धीझोतात राहिल्या. यासोबतच तनुजा यांच्या दोनही मुली म्हणजे काजोल आणि तनिषा या दोघीही पुढे सिनेक्षेत्रात आल्या व काजोलचं लग्न पुढे अजय देवगण या अभिनेत्याशी देखील झालं. असो, त्याबद्दल आपण जाणून घेऊच. मात्र त्याआधी आपल्या सर्वांना एक आवाहन की फिल्मी बुडबकला आपण जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावं, जेणेकरून असे अपडेट्स आपल्याला नियमित मिळत राहतील. जाणून घेऊया तनुजा यांच्या जीवनप्रवासाबद्दल. नमस्कार, मी नीरज आणि आपण पाहताय फिल्मी बुडबक. तनुजा यांचा जन्म 23 सप्टेंबर 1943 साली मुंबईमध्ये झाला. त्या लहानपणापासूनच आपल्या आईवडिलांच्या म्हणजेच शोभना समर्थ आणि कवी कुमारसेन समर्थ यांच्या लाडक्या होत्या. त्यामुळेच त्या आईवडिलांच्या लाडक्या, मोकळ्या स्वभावाच्या आणि टॉमबॉय प्रकृतीच्या होत्या. शोभना समर्थ यांच्या सिनेमामधून म्हणजेच आपल्या आईने दिग्दर्शित केलेल्या छबिली या 1960 सालच्या सिनेमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्याच्यानंतर त्यांनी हमारी याद आएगी सारखा एक चित्रपट केला. त्यासोबतच त्यानंतर आपल्या मोकळ्या स्वभावामुळे किंवा आई आणि बहिणीच्या त्या तेजाळत्या वाटचालीपुढे तनुजा यांना म्हणावी तितकी कामं मिळाली नाहीत. मात्र जी कामं त्यांना मिळाली ती त्यांनी गाजवली आणि वाजवलीसुद्धा. ज्याच्यामध्ये देवानंद यांच्या ज्युएल थीफमध्ये त्यांचं सेकंड लीड काम असूनसुद्धा रात अकेली हे सारखं गाणं त्यांनी आजही गाजवलेलं म्हणून ओळखलं जातं. यासोबतच हाथी मेरे साथी सारखा चित्रपट असेल, दो दुनी चार असेल, अनुभव असेल, प्रेमरोग असेल, पवित्र पापी असेल, बहारे फिर आएंगी सारखा चित्रपट असेल, या सगळ्या कामातून तनुजा यांनी आपलं काम हे गाजवून दाखवलं. मात्र तरीसुद्धा आपला मोकळा स्वभाव आणि कुठेतरी ओपनली लोकांमध्ये कुठलीही तमा न बाळगता आपली व्यसनं करण्याचा स्वभाव, यामुळे त्या कायमच कुठेतरी बॅकफूटवर राहिल्या. पुढे जाऊन त्यांनी सोनू मुखर्जींशी लग्न केलं आणि त्यानंतर त्यांना 2 मुली देखील झाल्या, ज्यांचं नाव काजोल आणि तनिषा आहे. तनिषा मुखर्जी यापुढे मॉडेल झाल्या आणि अभिनेत्री म्हणूनही त्यांनी काही चित्रपटात काम केलं. मात्र काजोल यांनी देखील तनुजाचं नाव मोठं केलं आणि जावई अजय देवगण यांनी देखील त्याच पद्धतीने त्यांचं काम पुढे चालू ठेवलं. तुम्हाला या सगळ्याबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला आवर्जून सांगा. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला ते देखील आवर्जून सांगा. आणि अशीच माहिती नियमित मिळवण्यासाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फिल्मी बुडबकला पाहत रहा. फिल्मी बुडबक. धन्यवाद.